नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोडे, कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा। आज आपण स्थूल अर्थशास्त्राचे सिद्धांत BA भाग 2 सेमिस्टर 3 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 4 मधील सेचा बाजाराचा नियम या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। फ्रान्सचे अर्थशास्त्रज्ञ JB से यांनी आपल्या ट्रेड डी इकॉनॉमिक पॉलिटी या ग्रंथात बाजारासंबंधी जो नियम केला आहे तो सेचा बाजाराचा नियम या नावाने ओळखला जातो। या नियमात रोजगारीचे विवेचन करण्यात आले आहे। सेच्या मताप्रमाणे अर्थव्यवस्थेत मागणीपेक्षा पुरवठा वाढून सामान्य अत्युत्पादन व सामान्य बेकारीची परिस्थिती उत्पन्न होऊ शकत नाही, कारण अर्थव्यवस्थेत नेहमी पूर्ण रोजगारी अस्तित्वात असते। त्यानंतर आपण पाहूया से यांनी सांगितलेला बाजाराचा नियम। तर सेच्या मते पुरवठा स्वतःकरता मागणी निर्माण करतो, म्हणजेच सेच्या मतानुसार उत्पादनच वस्तूच्या बाजाराची निर्मिती करीत असते। त्यानंतर आपण अभ्यासूया सेच्या बाजार नियमाची गृहीते। तर पहिलं गृहीत आहे पूर्ण रोजगारी। तर अर्थव्यवस्थेत मुद्रास्फीतीची परिस्थिती निर्माण न होता पूर्ण रोजगारी अस्तित्वात असते। दुसरं गृहीत आहे मुक्त अर्थव्यवस्था। तर देशाची अर्थव्यवस्था मुक्त अर्थव्यवस्था असते। मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे ती अर्थव्यवस्था होय ज्या अर्थव्यवस्थेत कोणत्याही प्रकारच्या सरकारी हस्तक्षेपाचा पूर्णपणे अभाव असतो। त्यानंतर तिसरं गृहीत आहे पूर्ण स्पर्धा। तर श्रमाच्या आणि वस्तूच्या बाजारात परिपूर्ण स्पर्धेची परिस्थिती अस्तित्वात असते। त्यानंतर चौथं गृहीत आहे समरूप श्रम। तर देशातील श्रम समरूप असतात, याचाच अर्थ असा की सर्व श्रमिकांची कार्यक्षमता ही समान असते। त्यानंतर पाचवं गृहीत आहे किंमत व मजुरी लवचिक। तर देशातील मजुरीचे दर तसेच वस्तूच्या किमती लवचिक असतात, म्हणजेच गरज पडल्यास त्यांच्यात बदल करणे सहज शक्य असते। त्यानंतर शेवटचे गृहीत आहे मुद्रेचे स्थिर परिमाण। तर अर्थव्यवस्थेतील मुद्रेचे एकूण परिमाण स्थिर असते, अशा प्रकारचे गृहीत से यांनी त्यांच्या बाजार नियमात मांडलेले आहे। त्यानंतर आपण पाहूया से यांच्या बाजार नियमातील महत्त्वाचे मुद्दे। त्यातील पहिला मुद्दा आहे उत्पादन मागणी निर्माण करतो। तर वस्तूचे उत्पादन होत असताना त्या उत्पादनाच्या प्रक्रियेमधूनच वस्तूकरता मागणी निर्माण होत असते। उत्पादनाच्या कार्यात भूमी, श्रम, भांडवल आणि संघटन हे घटक कार्य करतात व त्या कार्याच्या मोबदल्याच्या स्वरूपात त्यांना उत्पन्न प्राप्त होते। हे उत्पन्न वस्तूवर खर्च केले जाते व त्यामुळे वस्तूकरता मागणी निर्माण होते। जेव्हा नवीन उत्पादन केले जाते त्यावेळी त्या उत्पादनासाठी मागणी देखील निर्माण होते। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे वस्तू परस्परासाठी मागणी निर्माण करतात। तर परंपरावादी अर्थशास्त्रज्ञांच्या मतानुसार वस्तू परस्परासाठी मागणी निर्माण करतात, म्हणजे याचाच अर्थ असा होतो की मागणी अभावी त्या वस्तू विकल्या गेलेल्या नाही, अशी परिस्थिती अर्थव्यवस्थेमध्ये कधीच निर्माण होत नाही। त्यानंतरचा मुद्दा आहे बचत ही गुंतवणुकीबरोबर असते। तर परंपरावादी अर्थशास्त्रज्ञांच्या मते वस्तूच्या उत्पादन वाढीच्या प्रक्रियेत उत्पादनाच्या साधनांना प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग जर बचत करून ठेवण्यात आला तर त्या भागाची गुंतवणूक केली जाते, म्हणजेच बचत नेहमी गुंतवणुकीबरोबर असते। त्यानंतर चौथं मुद्दा आहे मजुरीत घट करून बेकारी दूर करता येते। तर एखाद्या उद्योगात मागणीपेक्षा पुरवठा वाढून तात्पुरती बेरोजगारी त्या उद्योगात निर्माण होऊ शकते, परंतु श्रमिकांच्या मौद्रिक मजुरीत घट करून ती बेकारी दूर करता येते, असा परंपरावादी अर्थशास्त्रज्ञांचा विश्वास होता। तर सेच्या बाजार नियमाच्या सारांश रूपाने आपल्याला असे सांगता येईल की पुरवठा स्वतःकरता मागणी निर्माण करतो। पुरवठा स्वतःकरता मागणी निर्माण करीत असल्यामुळे अर्थव्यवस्थेत जे उत्पादन केले जाते ते आपोआप विकले जाते, कारण वस्तू परस्परासाठी मागणी निर्माण करतात। त्यामुळे अर्थव्यवस्थेत सामान्यतः अतिउत्पादनाची व सामान्यतः बेकारीची परिस्थिती सहसा आढळत नाही।
अर्थव्यवस्थेत नेहमी पूर्ण रोजगारी अस्तित्वात असते आणि अर्थव्यवस्थेतील एखाद्या उद्योगात मागणीपेक्षा पुरवठा वाढून तात्पुरती बेकारीची परिस्थिती निर्माण होऊ शकते, परंतु श्रमिकांच्या मौद्रिक मजुरीत कपात करून ती नष्ट करता येते व अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगारी प्रस्थापित होते. त्यानंतर आपण अभ्यासूया सेच्या नियमावर केन्स यांनी केलेल्या टीका. त्यातील पहिली टीका आहे पूर्ण स्पर्धा ही चुकीची संकल्पना. तर रोजगारीचा परंपरावादी सिद्धांत म्हणजे सेचा बाजार नियम श्रमाच्या व वस्तूच्या बाजारात परिपूर्ण स्पर्धा असते या गृहीतावर आधारला आहे, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात श्रमाच्या व वस्तूच्या बाजारात परिपूर्ण स्पर्धा ही कधीच अस्तित्वात नसते. त्यानंतर दुसरी टीका आहे बचतीचे आपोआप गुंतवणुकीत रूपांतर होत नाही. तर या सिद्धांतानुसार लवचिक व्याजाच्या दराच्या माध्यमातून बचत व गुंतवणूक यामध्ये समानता प्रस्थापित होऊन त्याद्वारे पूर्ण रोजगारी प्रस्थापित होते, परंतु केन्सच्या मते अर्थव्यवस्थेत बचत करणाऱ्या व्यक्ती व त्या बचतीची गुंतवणूक करणाऱ्या व्यक्ती वेगवेगळ्या असतात व त्यांची उद्दिष्टे वेगवेगळी असतात. त्यामुळे गुंतवणूक करणारे बचतकर्त्याच्या संपूर्ण बचतीची गुंतवणूक करतीलच असे नाही. त्यामुळे बचत आणि गुंतवणूक यामध्ये समानता प्रस्थापित होत नाही. त्यानंतर तिसरी टीका आहे बचत आणि गुंतवणूक व्याज सापेक्ष नसतात. तर केन्स यांच्या मते बचत आणि गुंतवणूक ही व्याजदर सापेक्ष नसून ती उत्पन्न सापेक्ष असते. उत्पन्नाच्या पातळीतील बदलाच्या माध्यमातून बचत व गुंतवणूक यांच्या दरम्यान समानता प्रस्थापित होत असते. त्यानंतर चौथी टीका आहे चुकीचा आधार. रोजगारीचा परंपरावादी सिद्धांत या विचारावर आधारलेला आहे की वस्तूच्या उत्पादन वाढीच्या प्रक्रियेत उत्पादनाच्या घटकांना प्राप्त होणारे संपूर्ण उत्पन्न वस्तूवर खर्च केले जाते, त्याचा काही भाग बचत करून ठेवला जात नाही. परंतु परंपरावादी सिद्धांतातील हा आधारभूत विचार व्यवहारात चूक आहे. उत्पादनाच्या घटकांना प्राप्त होणारे उत्पन्न पूर्णपणे वस्तूवर खर्च केले जात नाही, त्यामुळेच वस्तूची वर्तमान मागणी कमी होते, परिणामतः संपूर्ण उत्पादन विकले जात नाही. त्यानंतर पाचवी टीका आहे मुक्त अर्थव्यवस्था. तर केन्सच्या मते वर्तमान अर्थव्यवस्थेत सरकारी हस्तक्षेपाशिवाय जनकल्याण साधले जाऊ शकत नाही. तेजी व मंदी या दोन्ही परिस्थितीत सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे हा केन्सचा दृढ विश्वास होता. त्यानंतर सहावी टीका आहे मजुरीत कपात. तर केन्सच्या मते श्रमिकांच्या रोख मजुरीत कपात करणे व्यवहारात शक्य नसते, कारण संयोजकांनी श्रमिकांच्या रोख मजुरीत कपात करण्याचा जर प्रयत्न केला तर श्रमिक संघटना त्याचा प्रखर विरोध करतात. त्यामुळे तसे करणे संयोजकाला शक्य होत नाही. शिवाय जर श्रमिकांच्या रोख मजुरीत कपात करण्यात आली तर श्रमिकांची क्रयशक्ती कमी होऊन प्रभावी मागणी घटते व रोजगारीची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे केन्सच्या श्रमिकांच्या रोख मजुरीत कपात करण्याला तीव्र विरोध होता. त्यानंतरची टीका आहे अपूर्ण रोजगार संतुलन. तर केन्सच्या मते अर्थव्यवस्थेचे संतुलन प्रस्थापित होऊन जी रोजगारीची पातळी निश्चित होते ती पूर्ण रोजगारीपेक्षा कमीच असते. म्हणजेच अर्थव्यवस्थेत काही श्रमिक काम प्राप्त न झाल्यामुळे बेकार असतात. त्यानंतर शेवटची टीका आहे दीर्घकालीन सिद्धांत. तर परंपरावादी अर्थशास्त्रज्ञांचा रोजगारीचा सिद्धांत दीर्घकालीन रोजगारीचे स्पष्टीकरण करणारा सिद्धांत आहे, परंतु केन्सच्या मते सर्वसामान्य जनांसाठी दीर्घकाळापेक्षा अल्पकाळ जास्त महत्त्वाचा असतो, कारण दीर्घकाळात आपल्या सर्वांचा मृत्यू होतो. तर रोजगारीच्या परंपरावादी सिद्धांतावर पुढील प्रमाणे टीका करून केन्सने रोजगारीचा परंपरावादी सिद्धांत हा पूर्णतः अमान्य केलेला आहे व रोजगारीचे स्पष्टीकरण केन्स यांनी वेगळ्या दृष्टिकोनाच्या आधारावर केलेले आहे. त्यानंतर आपण अभ्यासूया केन्सच्या रोजगारीचा सामान्य सिद्धांत. तर केन्स यांनी आपले रोजगारी संबंधीचे विचार जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी या 1936 साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात प्रस्तुत केले. या ग्रंथात केन्सने अर्थव्यवस्थेतील रोजगारी निश्चित करणाऱ्या घटकांचे परंपरावादी सिद्धांतापेक्षा वेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण केलेले आहे. केन्स यांनी आपल्या रोजगारीच्या सिद्धांताला सामान्य सिद्धांत असे संबोधले आहे, कारण रोजगारीचे विश्लेषण करताना
केन्सने समष्टी दृष्टिकोन पत्करला आहे. अर्थव्यवस्थेतील एखाद्या विशिष्ट उद्योगात रोजगारी कशी निश्चित होते याचे विश्लेषण करण्याऐवजी संपूर्ण अर्थव्यवस्थेत रोजगारीची पातळी कशी निश्चित होते याचे विश्लेषण केन्सच्या रोजगारीच्या सामान्य सिद्धांतात करण्यात आले आहे. केन्सने आपल्या रोजगारीच्या विवेचनात प्रभावी मागणीला अत्याधिक महत्त्व दिले असल्यामुळे केन्सच्या सिद्धांताला प्रभावी मागणीचा सिद्धांत असेही म्हणतात. त्यानंतर आपण पाहूया केन्सने मांडलेला सिद्धांत. तर केन्सच्या मते भांडवलवादी अर्थव्यवस्थेत अल्पकाळात रोजगारीची पातळी प्रभावी मागणीने निश्चित होते. प्रभावी मागणी जितकी जास्त तितकी रोजगारीची पातळी जास्त असते आणि अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी किंमत व एकूण पुरवठा किंमत यात समानता प्रस्थापित होऊन प्रभावी मागणी ही निश्चित होत असते. त्यानंतर आपण अभ्यासूया केन्सच्या सिद्धांताची गृहीते. त्यातील पहिला मुद्दा आहे भांडवलवादी अर्थव्यवस्था. तर केन्स यांनी आपल्या विवेचनात भांडवलवादी अर्थव्यवस्था गृहीत धरली आहे. समाजवादी अर्थव्यवस्थेत केन्सचा सिद्धांत लागू होत नाही. त्यानंतर दुसरं गृहीत आहे अल्पकाळ. तर केन्सने आपल्या विश्लेषणात अल्पकाळ गृहीत धरला आहे व रोजगारी निर्धारित करणाऱ्या उपभोग, गुंतवणूक इत्यादी सर्व घटकांचे स्पष्टीकरण अल्पकाळाच्या संदर्भात केलेले आहे. त्यानंतर तिसरं गृहीत आहे पूर्ण स्पर्धा. तर श्रम बाजारात व वस्तू बाजारात परिपूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते असे केन्सने गृहीत धरले. तर केन्सच्या मते प्रभावी मागणीचे दोन निर्धारक घटक आहेत. ते म्हणजे एकूण मागणी किंमत आणि दुसरं म्हणजे एकूण पुरवठा किंमत. तर आपण दोन्हीचा इथं अभ्यास करूया. त्यातील पहिलं जो आहे एकूण मागणी किंमत. एखाद्या रोजगारीच्या उत्पत्तीच्या विक्रीपासून जी एकूण विक्री किंमत प्राप्त होईल अशी संयोजकांची अपेक्षा केली असते त्या एकूण विक्री किंमतीला त्या रोजगारीच्या पातळीची एकूण मागणी किंमत असे म्हणतात. तर अशा प्रकारे एकूण मागणी किंमत म्हणजे विशिष्ट रोजगारीच्या पातळीपासून सर्व संयोजकांनी अपेक्षिलेली प्राप्ती असते. म्हणजेच असे म्हणता येईल की रोजगारीची पातळी जसजशी वाढत जाते तसतशी एकूण मागणी किंमतसुद्धा वाढत जाते. तर रोजगारीच्या वेगवेगळ्या पातळ्यांसाठी एकूण मागणी किंमत वेगवेगळ्या असतात आणि वरवरच्या रोजगारीच्या पातळीसाठी एकूण मागणी किंमत ही जास्त असते. जर रोजगारीच्या वेगवेगळ्या पातळ्या व त्यांना अनुलक्षून असलेल्या वेगवेगळ्या एकूण मागणी किंमती जर एखाद्या कोष्टकाच्या स्वरूपात प्रस्तुत केल्या तर त्या कोष्टकाला एकूण मागणीचे कोष्टक किंवा एकूण मागणी फलन असे म्हणतात. तर एकूण मागणी फलन हे पुढील प्रमाणे दिलेले आहे. त्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये रोजगारी आणि दुसऱ्या कॉलममध्ये आपण एकूण मागणी घेतलेली आहे. रोजगारी 0 असताना एकूण मागणी 0 रुपये, रोजगारी 1 असताना एकूण मागणी 60 रुपये, रोजगारी 2 असताना एकूण मागणी 100 रुपये, रोजगारी 3 असताना एकूण मागणी 150 रुपये, रोजगारी 4 असताना एकूण मागणी 190 रुपये, रोजगारी 5 असताना एकूण मागणी 220 रुपये, रोजगारी 6 असताना एकूण मागणी 240 रुपये आणि रोजगारी 7 असताना एकूण मागणी ही 250 रुपये एवढी आहे. तर ह्या एकूण मागणीच्या कोष्टकावरून असे दिसून येते की रोजगारीत जसजशी वाढ होते तसतशी एकूण मागणी किमतीत वाढ होत जाते. कारण रोजगारीत वाढ होणे याचा अर्थ उत्पादनात वाढ होणे असा होतो व उत्पादनात वाढ झाल्यानंतर ते उत्पादन विकून जास्त एकूण विक्री किमतीची संयोजक अपेक्षा करतात. जास्त रोजगारीचा अर्थ संयोजकांनी अपेक्षिलेली जास्त प्राप्ती व कमी रोजगारीचा अर्थ संयोजकांनी अपेक्षिलेली कमी प्राप्ती असा होतो. तर एकूण मागणीच्या कोष्टकाला एका वक्राद्वारे देखील दर्शविता येते. या वक्राला एकूण मागणीचा वक्र किंवा एकूण मागणी फलाचा वक्र असे म्हणतात. हा वक्र रोजगारी व एकूण मागणी किंमत यातील संबंध दर्शवितो. तर एकूणच आपण ह्या कोष्टकावरून इथं एक आकृती तयार केलेली आहे. त्यामध्ये अक्ष असावर रोजगारी घेतली आहे आणि अय असावर आपण एकूण मागणी किंमत घेतली आहे. यामध्ये म1 आणि म2 हे एकूण मागणी वक्र आपण यामध्ये दर्शवलेले आहेत. तर आकृतीत दर्शवल्याप्रमाणे अम एकूण मागणीचा वक्र जो आहे तो वक्र इथं आपण दर्शवलेला आहे. अ बिंदूपासून वक्र उगम पावतो. म्हणजेच याचा अर्थ असा की 0 रोजगारीसाठी एकूण मागणी किंमत ही 0 होते.
त्यानंतर हा वक्र जो आहे उजवीकडे वळणारा आहे, तर याचा अर्थ असा होतो की रोजगारीची पातळी जसजशी वाढत जाते तसतशी एकूण मागणी किंमत वाढत जाते, म्हणजेच वरच्या रोजगारीच्या पातळीसाठी एकूण मागणी किंमत जी आहे ती जास्त असते। त्यानंतर अल्पकाळात उपभोग जरी स्थिर असला तरी गुंतवणुकीत वाढ किंवा घट होऊ शकते। गुंतवणुकीत वाढ झाल्यास प्रभावी मागणी वाढून एकूण मागणी कोष्टकातच बदलते व एकूण मागणीचा वक्र आकृतीत दर्शविल्याप्रमाणे वर सरकून म असा तो होतो। या उलट गुंतवणूक घटल्यास प्रभावी मागणी कमी होऊन एकूण मागणीचा वक्र खाली सरकतो व तो म2 अशा स्वरूपात आपण इथं दर्शवलेला आहे। तर अशा प्रकारे एकूण मागणी फलन स्थिर नसते। अस्थिरता हे त्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। त्यानंतर आपण अभ्यासूया एकूण पुरवठा किंमत। तर एखादी रोजगारीची पातळी जेमतेम परवडण्यासाठी त्या रोजगारीच्या उत्पत्तीच्या विक्रीपासून जी किमान एकूण विक्री किंमत प्राप्त व्हावी अशी सर्व संयोजकाची अपेक्षा असते, त्या अपेक्षित किमान एकूण विक्री किंमतीला त्या रोजगारीच्या पातळीची एकूण पुरवठा किंमत असे म्हणतात। तर विशिष्ट रोजगारीच्या पातळीसाठी विशिष्ट एकूण पुरवठा किंमत असते, परंतु रोजगारीच्या पातळीत बदल झाल्यास एकूण पुरवठा किंमत देखील बदलते। पुरवठा किंमत वरच्या रोजगारीच्या पातळीसाठी ही जास्त असते आणि खालच्या रोजगारीच्या पातळीसाठी कमी असते। जर आपण रोजगारीच्या वेगवेगळ्या पातळ्या व त्यांना अनुलक्षून असलेल्या एकूण पुरवठा किंमती एखाद्या कोष्टकाच्या स्वरूपात प्रस्तुत केल्या तर त्या कोष्टकाला एकूण पुरवठ्याचे कोष्टक असे म्हणता येईल। तर आपण इथे एकूण पुरवठा फलन दर्शवलेली आहे, त्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये रोजगारी आणि दुसऱ्या कॉलममध्ये एकूण पुरवठा किंमत घेतलेली आहे। तर 0 रोजगारीवर एकूण पुरवठा किंमत 0 आहे, 1 रोजगारीसाठी एकूण पुरवठा किंमत 40 आहे, 2 रोजगारीसाठी एकूण पुरवठा किंमत 60 आहे, 3 साठी 90, 4 साठी 130, 5 करिता 180, 6 करिता 240 आणि 7 करिता 310 रुपये अशाप्रमाणे ही आकडेवारी आपण इथं घेतलेली आहे। तर ह्या कोष्टकावरून असे लक्षात येते की रोजगारी जसजशी वाढत जाते तसतशी एकूण पुरवठा किंमतसुद्धा वाढत जाते। तर ह्या कोष्टकावरून आपण इथं एक आकृती तयार केली आहे, त्यामध्ये अक्ष असावर आपण रोजगारी आणि अय असावर आपण एकूण पुरवठा किंमत घेतलेली आहे। तर यामध्ये जे आहे अप हा एकूण पुरवठ्याचा वक्र आपण इथं दर्शविलेला आहे। तर ह्या वक्राची वैशिष्ट्ये आपण समजून घेऊया। तर अप हा जो वक्र आहे हा अ बिंदूतून उगम पावतो आहे, म्हणजे याचा अर्थ असा की 0 रोजगारीच्या पातळीत एकूण पुरवठा किंमतसुद्धा ही 0 असते। त्यानंतर अप जो वक्र आहे हा खालून वर उजवीकडे वळणारा आहे, म्हणजे याचाच अर्थ असा रोजगारीच्या पातळीतील वाढीबरोबर एकूण पुरवठा किंमत ही वाढत असते। तर त्यानंतर आपण पाहू की सुरुवातीच्या अवस्थेत या वक्राचा उतार हा मंद आहे, म्हणजे याचाच अर्थ असा की सुरुवातीला एकूण पुरवठा किंमत म्हणजेच संयोजकाचा उत्पादन खर्च हा मंद गतीने वाढत असतो। त्यानंतर आपण अभ्यासूया रोजगारीचे निर्धारण व अर्थव्यवस्थेचे अल्पावधी संतुलन। तर केन्सच्या रोजगारीच्या सिद्धांताप्रमाणे अल्पकाळात एकूण मागणी किंमत व एकूण पुरवठा किंमत यांच्या दरम्यान समानता प्रस्थापित होऊन रोजगारीची पातळी निश्चित होते। यालाच केन्सने अर्थव्यवस्थेचे अल्पकालीन संतुलन असे संबोधले आहे। तर ज्यावेळी रोजगारीच्या पातळीत एकूण मागणी किंमत व एकूण पुरवठा किंमत समान बनतात ती रोजगारीची पातळी अर्थव्यवस्थेत निश्चित होते। तर पुढील पुस्तकामध्ये आपण आकडेवारी घेऊन ते स्पष्ट करू। तर पहिल्या कॉलममध्ये रोजगारीची पातळी आपण घेतलेली आहे, दुसऱ्या कॉलममध्ये या संबंधित रोजगारीच्या पातळीवर एकूण मागणी किंमत आपण इथं दर्शवलेली आहे आणि त्यानंतर तिसऱ्या कॉलममध्ये आपण एकूण पुरवठा किंमत दर्शवलेली आहे। तर ज्या स्थितीत एकूण मागणी किंमत आणि एकूण पुरवठा किंमत हे सारखे होतात तिथं रोजगारीची पातळी निश्चित होत असते,
म्हणजेच एकूण रोजगारीची पातळी इथं 6 निश्चित होईल, कारण रोजगारीची पातळी 6 असताना एकूण मागणी किंमत ही 240 रुपये आणि एकूण पुरवठा किंमतसुद्धा 240 आहे. म्हणजेच एकूण मागणी किंमत बरोबर एकूण पुरवठा किंमत असल्याने इथं रोजगारीची पातळी ही 6 एवढी निश्चित होईल. तर संबंधित कोष्टकावरून आपण इथं आकृती काढलेली आहे. यामध्ये अ क्ष आसावर आपण रोजगारी आणि य ह्या आसावर आपण एकूण पुरवठा तसेच एकूण मागणी किंमत आपण इथं दर्शवलेली आहे. तर आकृतीमध्ये क बिंदूत एकूण मागणी किंमत व एकूण पुरवठा किंमत यांच्या दरम्यान जी आहे ती समानता प्रस्थापित झालेली आपणास दिसून येते. म्हणजेच क बिंदूत एकूण मागणीचा वक्र व एकूण पुरवठ्याचा वक्र परस्परांना छेदताना आपल्याला दिसत आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेचे अल्पकालीन संतुलन जे आहे ते क बिंदूमध्ये प्रस्थापित होईल आणि क बिंदूमध्ये संतुलन प्रस्थापित होऊन अर्थव्यवस्थेमध्ये ट एवढी रोजगारी जी आहे ते निश्चित होईल. तर या रोजगारीच्या पातळीला एकूण मागणी किंमत व एकूण पुरवठा किंमत ही दोन्ही स एवढी निश्चित होईल. तर ह्या आकृतीवरून सारांश रूपाने असे आपणास सांगता येईल की भांडवलवादी अर्थव्यवस्थेचे अल्पकालीन संतुलन प्रस्थापित होऊन रोजगारीची पातळी व प्रभावी मागणी निश्चित होत असते. त्यानंतर अर्थव्यवस्थेचे संतुलन म्हणजे एखाद्या रोजगारीच्या पातळीला एकूण मागणी किंमत किंवा एकूण पुरवठा किंमत यांच्या दरम्यान समानता प्रस्थापित होणे असते. त्याचप्रमाणे निष्कर्षात असे पण सांगता येईल की एकूण मागणी किंमत व एकूण पुरवठा किंमत हे रोजगारीचे निर्धारक घटक आहेत. त्यानंतर एकूण मागणी किंमत म्हणजे संयोजकांची एकूण अपेक्षित प्राप्ती होय व एकूण पुरवठा किंमत म्हणजे संयोजकाचा एकूण अपेक्षित उत्पादन खर्च होय. त्यानंतर असे सांगता येईल की रोजगारीतील वाढीबरोबर एकूण मागणी किंमत व एकूण पुरवठा किंमत दोन्ही वाढतात. त्यानंतर शेवटी असे सांगता येईल की अर्थव्यवस्थेचे अल्पकालीन संतुलन प्रस्थापित होऊन निश्चित होणारी रोजगारीची पातळी ही पूर्ण रोजगारीच्या पातळीपेक्षा कमीच असते. त्यानंतर आपण अभ्यासूया प्रभावी मागणीची संकल्पना. तर लॉर्ड जे.एम. केन्सच्या रोजगारीच्या सामान्य सिद्धांतानुसार भांडवलवादी अर्थव्यवस्थेत अल्पकाळात राष्ट्रीय उत्पन्न रोजगारीच्या पातळीवर अवलंबून असते. कारण केन्सचे मत असे होते की अल्पकाळात भांडवल, उत्पादन तंत्र इत्यादी स्थिर असतात, परंतु अर्थव्यवस्थेतील रोजगारीची पातळी ही प्रभावी मागणीवर अवलंबून असते. प्रभावी मागणी ही अर्थव्यवस्थेतील रोजगारीचा आधार असते. प्रभावी मागणी जितकी जास्त तितकीच रोजगारीची पातळी जास्त असते आणि प्रभावी मागणी जितकी कमी तितकीच रोजगारी देखील खालच्या पातळीवर असते. म्हणजेच प्रभावी मागणी ही एकूण मागणी फलन व एकूण पुरवठा फलन यावर अवलंबून असते. प्रभावी मागणी वाढल्यास अर्थव्यवस्थेतील रोजगारी, उत्पादन व राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते व प्रभावी मागणी घटल्यास रोजगारी घटते, उत्पादन घटते तसेच राष्ट्रीय उत्पन्न देखील घटते. तर केन्सने प्रभावी मागणीची व्याख्या इथं दिलेली आहे. तर अर्थव्यवस्थेच्या अल्पावधी संतुलनाच्या अवस्थेत रोजगारीची जी एकूण मागणी किंमत असते ती एकूण मागणी किंमत म्हणजेच प्रभावी मागणी होय. तर ह्या व्याख्येवरून जे आहे असे लक्षात येते की प्रभावी मागणी म्हणजे रोजगारीच्या पातळीची एकूण मागणी किंमत असते आणि रोजगारी कशी निर्धारित होते याच्या स्पष्टीकरणात आपण पाहिलेले आहे की रोजगारीच्या वेगवेगळ्या पातळीसाठी एकूण मागणी किंमत वेगवेगळी असते, परंतु प्रत्येक एकूण मागणी किंमत म्हणजे प्रभावी मागणी नसते. फक्त अर्थव्यवस्थेच्या अल्पकालीन संतुलनाच्या अवस्थेतील एकूण मागणी किंमत ही प्रभावी मागणी असते. तर सूत्ररूपाने सांगावयाचे झाल्यास प्रभावी मागणी इफेक्टिव्ह डिमांड बरोबर C+I+G. यामध्ये C हे उपभोग आहे, I हे गुंतवणूक आहे आणि G हे सरकारी खर्च आहे. तर तिन्ही मिळून म्हणजेच उपभोग, गुंतवणूक आणि सरकारी खर्च तिन्ही मिळून जे आहे प्रभावी मागणी निर्धारित होत असते. तर अशा प्रकारे आपण सेचा बाजाराचा नियम या नियमाची गृहीते, नियमाचे स्पष्टीकरण, त्यानंतर केन्सच्या बाजाराचा नियम, त्यानंतर प्रभावी मागणीचे तत्व, त्यानंतर प्रभावी मागणीची संकल्पना याचा संपूर्ण आपण इथं अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.